तर आपण आजचं सेशन चालू करूयात. कालचा जो भाग आहे तो आज आपण पुढे घेणार आहोत. तर पटकन जी काही रिव्हिजन आहे आपली कालची ती आज आपण पाहूया. ठीक आहे. तर बखर जे आहे सगळ्यांना व्यवस्थितपणे जे काही आहे ते समजत असेल, राईट? काही अडचणी असल्या तर इथे चॅटबॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता की मॅडम हा भाग आम्हाला समजलं नाही आहे, तुम्ही परत सांगा, किंवा ह्या शब्दाचा अर्थ काय आहे काय नाही आहे ते तुम्ही मला नक्कीच तिथे विचारू शकता. ठीक आहे. काहीही अडचण असल्यास. आहे का काही कन्फ्युजन बखरमध्ये? तर आपण आता पुढच्या याला हे करूयात. ठीक आहे. पुढच्या सत्राला आपण जे काही आहे ते आजचं जे सत्र आहे ते बघूयात. तर बघा, इकडे लक्ष द्यायचं व्यवस्थित. हां हो, आज आपण ती पण रिव्हिजन घेऊ. ते बऱ्याचदा आपल्याला पेपरमध्ये जे काही आहे ते विचारलं जातं. ठीक आहे. क्लिअर? तर बघा आता काल जे लिहून दिलं त्याचं एक थोडंसं रिव्हिजन घेऊयात, कारण पुढे पाठ मागे सपाट असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं होतं, तर ते होऊ नये म्हणून आपण ते पाहतो. तर बघा, मी पुस्तकांची नावं लिहिणार आहे, संदर्भांची नावं लिहिणार आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे की ते कोणी लिहिलेलं आहे. पटपट चॅटबॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. तर बघा, तर मला सांगा, मराठे सरदार. मराठे सरदार कोणी लिहिलं? मराठे सरदार. मराठे सरदार कोणी लिहिलं सांगायचं. त्याच्यानंतर मराठ्यांच्या इतिहासाची साधने कोणी लिहिलेलं आहे. त्यानंतर शककर्ता जे काही आहे शककर्ता कोणी लिहिलेलं आहे सांगायचं आहे. शककर्ता शिवाजी. शककर्ता शिवाजी हे पुस्तक जे काही आहे ते कोणी लिहिलेलं आहे. चॅटबॉक्समध्ये पटपट सांगायचे ऑनलाईन ऑफलाईन विद्यार्थी. चला सांगा. तर मराठी सरदार हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? मराठी सरदार. मराठी सरदार. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे कोणी लिहिलेली आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे कोणी लिहिलेली आहे? ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजची. आता बघा, हे मी घेत नाही की आज्ञापत्र वगैरे कोणी लिहिले, ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ते म्हणजे रोज आता घोकून जे काही आहे ते पाठ झालेलं आहे. ते जे मेन आहे, जे माहीत नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यावर आपण आता लक्ष जे काही आहे ते लक्ष केंद्रित करणार आहोत. ठीक आहे. चला सांगा. चला पटकन सांगा. सारिका, प्रगती. त्यानंतर 91 कलमी बखर. 91 कलमी बखर याचं संपादन कोणी केलेलं आहे? संपादन कोणी केलेलं आहे सांगायचं.
चला, प्रगती लिहून दिलेला आहे काल. पटपट सांगायचं, पटपट. आपल्याला समोरचा पोर्शन कंप्लीट करायचं. चला पटपट सांगा. आणि शिवछत्रपती, त्याच्यानंतर एक शिवछत्रपती. आणि ग्रँड डफनी काय लिहिलेलं आहे ते पण सांगायचं. अनुवाद वगैरेचं ते राहिलं तरी चालेल. ग्रँड डफ वगैरे आपल्याला महत्वाचं आहे. ग्रँड डफनी बखरच लिहिली आहे, पण ती कोणती बखर लिहिलेली आहे ग्रँड डफनी. त्याच्यानंतर 91 कलमी बखर, ती पण महत्वाची आहे. ती कोणी लिहिली, त्याचं संपादन जे काही आहे ते संपादन कोणी केलेलं आहे. बरोबर आहे. दुसऱ्याचं विकार राजवाडे आहे. सगळंच पाहिजे आपल्याला व्यवस्थित. तर पाठ करायचं आपल्याला, पाठ झालं पाहिजे. जे काल उशिरा जॉईन झाले थोडंफार, त्यांनी ते लिहून, आज ते त्यांचं लिहून पण होणार आहे एक प्रकारे. ठीक आहे. तर बघा, आता ते आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की सपासद बखर ते कोणी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर एकंदरीत जी पत्र आहे, रामचंद्र अमात्यांनी जी काही पत्रे लिहिलेली आहे ती आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. ठीक आहे. तर ती पत्रे त्यांनी जी काही लिहिलेली आहे, रामचंद्र अमात्य यांनी आज्ञापत्र लिहिले. तर ही आज्ञापत्र जी काही आहे आपल्याला सगळ्यांना ही आज्ञापत्र माहीत आहे. करेक्ट. हे सगळ्यांना आपल्याला आज्ञापत्र जी काही आहे तर ती आज्ञापत्र आपल्याला माहीत आहे. त्याच्यामुळे हे रोज रोज आता झालं आहे आणि आपल्याला एकंदरीत साहित्यकृतीमध्ये असल्यामुळं ते एक उजळणीच्या स्वरूपात म्हणूयात किंवा कुठल्याही प्रकारच्या जर स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर ते आपल्याला त्याचा एक रोज म्हणजे जवळपास संबंध येणार आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला पाठ झालेलं आहे. तर ते जसं पाठ झालं म्हणजे तुम्हाला झोपेतून जरी उठवलं तरी ते कसं तुम्हाला पाठ आहे, तसं ह्या काही गोष्टी तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. बघा, नेहमी आपल्याला याच्यावर प्रश्न विचारतात. तुम्ही म्हणजे उद्या कोणत्याही जनरल नॉलेजच्या जरी एक्झामला गेले तरी हे आपल्याला अशी महत्त्वाची अशी साधनं आपल्यासाठी सुद्धा जी काही आहेत ती आहेत. ठीक आहे. तर बघा, मराठे सरदार. मराठे सरदार कोणी लिहिलेला आहे? नाही, त्यांनी नाही लिहिलं, ते दुसऱ्यांनी लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे मराठे सरदार? मराठे सरदार काल लिहून दिलं होतं. पारनीस. व्हेरी गुड. कोणी लिहिलेलं आहे? पारनीस. पारनीस यांनी जे काही आहे, सॉरी पारसनीस, पारनीस झालं का? पारसनीस. पारसनीस काय आहे? पारसनीस. त्याच्यानंतर काय? मराठ्यांच्या इतिहासाची साधने प्रगतीने बरोबर सांगितलेलं आहे. काय आहे? मराठ्यांच्या इतिहासाची जी साधने आहे ती कोणी लिहिलेलं आहे? विका राजवाडे. त्यानंतर ग्रँड डफ यांनी काय लिहिलेलं आहे? ग्रँड डफ. ग्रँड डफ यांनी काय लिहिलेलं आहे? मराठ्यांची बखर. हे लक्षात ठेवायचं, महत्त्वाचं आहे. जसेचा तसा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. ग्रँड डफनी काय लिहिलेलं आहे? मराठ्यांची बखर. आणि त्याचं अनुवादन कोणी केलेलं आहे? केपन यांनी. अनुवाद कोणी केलेला आहे? केपन. आणि ग्रँड डफनी काय लिहिलेलं आहे? मराठ्यांची बखर. काय लिहिलेलं आहे? मराठ्यांची बखर. ग्रँड डफनी आणि अनुवादन कोणी केलेलं आहे? केपन. केपन इतकं नाव लक्षात ठेवलं तरी चालतं. त्याच्यानंतर सांगा, शककर्ता शिवाजी. शककर्ता शिवाजी कोणी लिहिलेला आहे?
शककर्ता शिवाजी. नाही, विका राजवाड्यांनी एकच लिहिलेलं, म्हणजे त्याच्यातलं एकच लिहिलेलं आहे. गो स सरदेसाई. कोणी लिहिलेलं आहे? गो स सरदेसाई. बघा आता हे लक्षात थोडंसं एक ट्रिक सांगते तुम्हाला. इथं आहे स आणि इथं आहे श. तर मग शककर्ता शिवाजी, तर मग स वरूनच काहीतरी चालू होईल. तुम्ही असं एक थोडंसं एक लॉजिक लावून किंवा काय तुम्ही कसं त्या पद्धतीने जे काही आहे ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. काय? शककर्ता शिवाजी. काय? शककर्ता शिवाजी. शककर्ता शिवाजी सरदेसाई. इतकं जरी सरदेसाई जरी लक्षात ठेवलं तरी गोस सरदेसाई. शककर्ता शिवाजी सरदेसाई असं जेव्हा बघा तुम्ही अभ्यास करताना एक 4-5 वेळा म्हणायचं. ही पद्धत आहे. म्हणजे कसं आहे? शककर्ता शिवाजी सरदेसाई, सककर्ता शिवाजी गोस सरदेसाई, सककर्ता शिवाजी गोस सरदेसाई, सककर्ता शिवाजी गोस सरदेसाई. ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही असं एकदम पाठ करून घ्यायचे, पाठ केलं की मग काय करायचं, पुस्तक बंद करायचं किंवा तुमच्या नोट्स बंद करायचे आणि लिहून पाहायचं की कशाचं काय, कशाचं काय, कशाचं काय म्हणून. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे काही आहे हे पाठ करण्याची एक प्रकारची टेक्निक आहे. मग आणि मग तुम्ही रिव्हिजन कसं करणार? तुम्ही म्हणणार मॅडम आता रिव्हिजन, तर त्याचा एक स्लॉट असतो बघा. आज समजा जे झालं ते लगेच करायचं. पहिला दिवस, त्याच्यानंतर तिसरा दिवस, त्याच्यानंतर 7वा दिवस, असे डेज आहे. तर त्या डेजमुळे, आणि हे डेज कोणी ठरवले आहे? सायंटिस्ट लोकांनी ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे काय आहे की तुम्हाला अशा पद्धतीने तुमची रिव्हिजन करायची. बघा यूट्यूबवर काही व्हिडिओज पण, ज्यांना काही लक्षात ठेवायला प्रॉब्लेम होत असेल तर यूट्यूबला आपले काही व्हिडिओज पण आहे. तर रिकॉल कसं करायचं, रिवाईज कसं करायचं, तर ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्ही इथून एक प्रकारे तुम्ही काय करू शकता, इथून हे करायचं. म्हणजे नवीन नवीन टेक्निक्स जे काही आहे, कोणाला कोणती सूट होते तर कोणाला कोणती सूट होते. तर आता मी जसं सांगितलं की शककर्ता शिवाजी नाही आठवत पटकन, तर श चं तुम्ही लॉजिक लावू शकता. तर शककर्ता म्हणजे काय? सरदेसाई आहे. शककर्ता आहे म्हणजे काय? गोस सरदेसाई आहेत. आणि स अजून त्याच्यात स पण कॉमन आहे ना, हा वाला, हा कॉमन जो काही आहे, हा स जो काही आहे तर तिथे आहे तो. गॉट इट? इतकं समजलं तुम्हाला? ओके, क्लिअर? ओके. त्याच्यानंतर काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे. कोणी लिहिलेली आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे. सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे कोणी लिहिली आहे? प्रण देशपांडे. प्रण देशपांडे. आणि बघा आता कधी कधी कसं होतं की खूप पाठ करून पण काय होतं, एक कन्फ्युजन राहतं, गोंधळ होतो. बापरे, यांनी हे लिहिलं का, त्यांनी ते कळतच नसं गोंधळ झाल्यासारखं होतं. मग काय करायचं की बघा आता सगळे याच्यामधले काही जे आहे ते तुम्हाला हमखास पाठ राहणार आहे. बरोबर आहे? काही जे आहे ते तुम्हाला हमखास पाठ राहते. तर 2-3 नावं अशी असतील की थोडं कन्फ्युजन होईल की बाबा छत्रपतींचं कोणी लिहिलेलं आहे, पत्र कोणी लिहिलेलं आहे, किंवा शिवछत्रपती कोणी लिहिलेला आहे, शिवकालीन महाराष्ट्र कोणी लिहिलेला आहे. तर हे कन्फ्यूज होतं. जे काय करायचे, 3-4 नावं जे आहे ते तुमच्या स्टिकी नोट्स असतात बघा, मार्केटला मिळतात स्टिकी नोट्स आहे, किंवा नसल्या तरी तुमचं जे काही रफ पेज किंवा कोणतं पेज आहे त्याच्यावर लिहायचं आणि भिंतीवर चिपकवून ठेवायचं. मग ते येता जाता डोळ्यांना दिसतं, मग आपण विचार करतो आणि मग ते काय होतं, पाठ होतं अशा प्रकारे. तर तुम्ही जे काही आहे असं ह्या प्रकारे सुद्धा करू शकता. ठीक आहे. तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे, तर बघा प वरून काय येतं? प्र येतं. म्हणजे प प्र तुम्ही असं लॉजिक लावू शकता की लगेच पत्रे म्हणजे प्रण देशपांडे, प्रण देशपांडे, प्रण देशपांडे असं म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. नंतर काय? 21 कलमी बखर. तर याचं जे काही आहे संपादन झालेलं आहे ते बाकसकर जे काही होते त्या बाकसकरनं संपादन कोणी केलेलं आहे? बाकसकर यांनी संपादन केलेलं आहे. त्याच्यानंतर काय? शिवछत्रपती. शिवछत्रपतीचं काय? श कॉमन घ्यायचं. काय आहे? शेजवलकर. शेजवलकर. शेजवलकर काय आहे पण? शेजवलकर. ठीक आहे. शिवछत्रपती, शेजवलकर, 91 कलमी बखर, संपादन बाकसकर. बघा बखर ब ब,
बखर बाकसकर, बखर बाकसकर, बखर बाकसकर अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर छत्रपती महाराजांची पत्रे प्र. न. देशपांडे. म्हणजे मी तुम्हाला थोडं रिपीट करून का सांगते की बाबा लक्षात कसं ठेवायचं, पाठ कसं करायचं, काही गोष्टी किंवा त्याची रिव्हिजन जी काही आहे ती कशा पद्धतीने झाली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळं आता समजा आपण हे लिहिलं, आता असं कोणी डोळे लावून करतं, कोणी असं बुक बंद करून करतं, तर आपण चला करूयात. आता मला सांगायचंय, चला पटकन ऑनलाईन ऑफलाईन विद्यार्थी. नाही आलं की पाहायचं, आलं की लगेच ठीक आहे. तुम्ही लिहिलं नाही तरी तुम्ही पटकन समोर म्हणायचंय मी जे नाव घेते. चला काय बरं पहिलं काय आहे, हां सॉरी, हां मराठे सरदार. मराठे सरदार कोणी केलाय, पारनेसांनी केलेला आहे. त्याच्यानंतर काय, मराठ्यांच्या इतिहासाची साधने कोणी केलाय, वी. का. राजवाडे. बरोबर. त्याच्यानंतर कोणतं दिलेलं आहे मी, हां शककर्ता शिवाजी. तर कोणी केलेलं आहे, शककर्ता. श वरून आपण काय घेतलं होतं, श. हां सरदेसाई. गुड, व्हेरी गुड. शककर्ता सरदेसाई. त्याच्यानंतर काय, 21 कलमी बखर बाकसकर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, शिवछत्रपती कोणी लिहिलेला आहे, श लॉजिक शेजवलकर यांनी लिहिलेला आहे. त्याच्यानंतर ग्रँड डफनी काय लिहिलंय, मराठ्यांची बखर, आणि त्याचा जे काही अनुवाद कोणी केलाय, केपन यांनी केलेला आहे. त्याच्यानंतर हां शिवाजी महाराजांची पत्रे प्र. न. देशपांडे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. आणि काही गोष्टी तुम्हाला नाही आठवल्या तरी ते पेजवर लिहून मग येता जाता ते असं डोळ्यांना दिसलं की ते लगेच आपल्याला लक्षात राहतं. ठीक आहे. क्लिअर पुसू. ठीक आहे. चला आता आपल्या नवीन याच्याकडे. तर असं एक थोडं रोज रिव्हिजन होणं जे काही आहे आपल्याला महत्त्वाचं अगदी आहेच. ठीक आहे. ओके. तर बघा आता काल जसं आपण एक हे जे पत्र पाहिलं होतं की चिपळूणच्या जुमलेदारांना, हवालदारांना व कारकुनांसाठी जे काही आपण काल पत्र पाहिलं होतं, तर त्यास आज जे काही आहे आपण महसुलासंबंधी जे काही आहे सुभेदारांना जे काही पत्र आहे ते पाठवलेलं आहे ते बघणार आहोत. ठीक आहे. महसुलासंबंधी तर ते कशा पद्धतीने होतं, त्याची भाषा आणि ते सगळ्या गोष्टी. महसुलासंबंधी सुभेदारस पत्र. तर बघा साधारण हा जो काळ आहे 1656 नाही 1667 76चा काळ आहे. 1676चा काळ, 5 सप्टेंबर 1676चा जो काही आहे हा काळ आपल्याला इथे दिसून येतो. तर बघा आज आपण त्या याच्यातले काही शब्दार्थ सुद्धा बघणार आहे. ठीक आहे. गुड. ठीक आहे. तर बघा तर जसे शब्द येईल तसतसे मी ते तुम्हाला काय आहे लिहून देणार आहे. ओके. ठीक आहे. तर बघा तर महाराज जे काय लिहितात बघा, मागचं जे पत्र पाहिलं होतं आपण तिथं काय भवानी ह्या नावानी, जय भवानी ह्या नावानी जे काही आहे त्या पत्राची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. बरोबर आहे. तर बघा आता महसुलासंबंधी जे काही आहे सुभेदारास पत्र लिहिलेलं आहे जवळपास 1676चा जो काही आहे तो काळ होता. आणि त्या पत्राची जी काही सुरुवात आहे तर त्या पत्राची सुरुवात आपल्याला श्री शंकर असं दिलेलं, म्हणजे कुठलं तरी एक दैवत किंवा देवाचं नाव टाकून जी काही आहे पत्राची सुरुवात झालेली दिसते. जसं आपण पाहिलं होतं की ज्या काही बकरी आहे, ज्या काही बखरखारांनी ज्या काही बकरी लिहिलेल्या आहेत तर त्या बकरींची जी काही सुरुवात आहे तर आपल्याला असं दिसून येतं की सुरुवातीला काहीतरी वंशावळ टाकलेली आहे किंवा काहीतरी देवाचं टाकलेलं आहे किंवा त्याचबरोबर काय केलेलं आहे आपल्याला शेवटी काय केलेलं आहे फलश्रुती सांगितलेली आहे. तर म्हणजे काय की आपल्याला जो काही सुरुवात आहे बकरीचा सुरुवात कसा आणि बकरीचं जे काही शेवट कसा आहे तर त्या बकरीचा सुरुवात आणि शेवट ह्या दोन्ही गोष्टी माहीत पाहिजे. कारण आपल्याला डायरेक्टली असा प्रश्न येऊ शकतो की बकरीची सुरुवात कशा प्रकारे होती किंवा बकरीचा शेवट किंवा समाप्ती कशा खालीलपैकी कशाने केली जाईल वगैरे. तर हे जे काही आपले स्पष्ट
पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला स्पष्टता येणं जे काही आहे किंवा स्पष्टता राहणं जी काही आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. ठीक आहे. तर बघा आता तर श्री शंकर नावांनी यांनी सुरुवात केलेली आहे. तर बघा हे पत्र जे काही होतं तर हे पत्र कशा पद्धतीचं होतं आपण ते पाहणार आहोत याच्यामध्ये. तर बघा कसे म्हणतात की मशहूरल हजरत राजश्री रामाजी अनंत सुभेदार मामले प्रेभोवेली प्रति राजश्री शिवाजी राजे दंडवत सुहूर सन सबा सबेन अलफ साहेब मेहरबान होऊन सुभात फरमावला आहे. फरमान करणे, फरमावला. बघा फारसी भाषेचे कसं तुम्हाला इथं थोडीशी लिंक इतर वेगळ्या भाषांचे जे काही शब्द आहेत. तर बघा एसियांस चोरी न करावी, इमाने एत बारे साहेब काम करावे. एसी तू क्रिया केलीच आहे तेने प्रमाणे एक भाजीच्या देटास तेही मन न दाखवता रास व दुरुस्त वर्तणे या उपरी कमावीस कारभारास बरे दररोज लावणी संचती उगवणी. म्हणजे आपल्याला जवळपास एक 4 पत्र आहे. तर रोज आपण एक पत्र आणि मग नंतर आपलं जे काही बाकीचं राहिलेलं आहे प्लस उजळणी आणि त्यानंतर हे जेव्हा सगळं होईल त्यानंतर आपण बकरीवर जे काही प्रश्न आलेले आहेत मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत ते सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा काय म्हटलं आहे की तेने प्रमाणे एक भाजीच्या देठास तेही मन न दाखवता रास व दुरुस्त वर्तणे या उपरी कमावीस कारभार बरे दर तू रोज लावणी संचनी उगवणी जेसी जेसी जे जे वेलस ते करून येते ते करीत जाणे हर भातेने साहेबाचा वतू होय. ते करीत जाणे मुलकात बटाईचा तह चालत आहे. माझं जर बोलणं फास्ट होत असेल तेही सांगा म्हणजे थोडं हळू बोलेल. ठीक आहे. परंतु रयतीवर जाल रयतीचा वाटा रयतीस पावे आणि राजभाग आपण्यास येई ते करणे रयतीवर काडीचे चाल गेर केलिया साहेब तुझवर राजी नाहीत. जैसे बरे समजणे दुसरी गोष्ट की रयतेपासून यन जिन्साचे नक्ष घ्यावे ऐसा एकंदर हुकुम नाही. सर्वता येन जिन्साचे नख्त घेत घेत नव जाणे येणे जिन्साचे येणे जिनस उसूल घेऊन जमा करीत जाणे मग वेलचे वेलेस विकत जाणे की ज्या हुनरेने महाग विकेल आणि फायदो होय ते करी जाणे उसूल हंगामसीर घ्यावा आणि साठवण करून आणि काय करायचं साठवण करून विकरा येसा करावा म्हणजे विकता येईल असं की कोण्हे वेलेस कोणस जिनस विकता ते हंगामी तो जिनस विकता यावा जिनस पडेल. आता जिनस म्हणजे काय सारखं जिनस 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 म्हणजे पदार्थ. आपल्याकडे म्हणतात ना जिन्नस काय खायची जिन्नस आहे का. जिन्नस म्हणजे एखादा पदार्थ वगैरे. ठीक आहे. ठीक आहे. जिन्नस म्हणजे काय एखादा पदार्थ वगैरे म्हणजे तुम्हाला एक प्रकारचं दिसते की अन्न साठवून ठेवणं आणि नंतर विकणं ह्या संदर्भातलं म्हणजे सगळं समजत नसेल तरी बऱ्यापैकी आपल्याला जे समजून येतं. आता बघा जलित याच्यामध्ये जलित शब्द आले तर जलित शब्दाचा अर्थ काय होतो जुलूम. जलित शब्दाचा अर्थ काय होतो जुलूम. ठीक आहे. दस्त दस्त म्हणजे काय दस्त दस्तऐवज आपण म्हणतो ना दस्तऐवज तुम्ही हा शब्द ऐकला असेल तर दस्त म्हणजे काय दस्त म्हणजे सरकारी महसूल. जलित म्हणजे जुलूम. आता याच्यामध्ये एक मफलीस मफलीस एक शब्द आलेला आहे त्याचा अर्थ होतो गरीब. एक जे काही आहे मफलीसचा शब्द अर्थ काय होतो गरीब. जुलूस म्हणजे जुलूम आणि दस्त सहकारी महसूल आणि किर्द किर्द ह्या शब्दाचा त्या काळी अर्थ होतो लावणी. काय होतो लावणी. किर्द ह्या शब्दाचा अर्थ काय होतो लावणी. पदसियत म्हणजे पदाला योग्य असा उपदेश. ठीक आहे. बघ पद म्हणजे काय पदाला योग्य
असा पदाला योग्य असा उपदेश. काय आहे? पदाला योग्य असा उपदेश. आता जाजत्ती. जाजत्ती या शब्दाचा अर्थ आहे जास्ती. जाजती. जाजती म्हणजे जास्ती. जाजती. तवानगी म्हणजे सामर्थ्य. इकडे लिहिते मी. तवांगी या शब्दाचा अर्थ सामर्थ्य. आणि मजरा. मजरा म्हणजे काय? मोबदला. मजरा ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? मोबदला. नफर निस्बस. नफर निस्बस म्हणजे माणसाच्या अंगाची. मफर निस्बस. ठीक आहे. बघा, किर्द. किर्द म्हणजे लावणी. जलित. जलित म्हणजे जुलूम. दस्त म्हणजे सरकारी महसूल. मफलिस म्हणजे गरीब. पदसियात म्हणजे पदाला योग्य असा उपदेश. जाजत्ती म्हणजे जास्ती. तवांगी म्हणजे सामर्थ्य. मजला म्हणजे मोबदला. मफर म्हणजे निस्बस. निस्बस म्हणजे माणसाच्या अंगी. तर अशा प्रकारे. तर ठीक आहे. आता जे पुढील पत्र आहे ते कंटिन्यू करूयात आपण. ठीक आहे. तर बघा नंतर काय दिलेलं आहे बघा, की आता महाराज काय म्हणतात आहे बघा ह्या पत्राच्या आधारे जे काही आहे. तर आता कोल्हे वेनस कोणस जिनस विकावा ते हंगामी, तो जिनस विकावा जिनस तरी पडेल जाय नव्हे, तर विकरा तरी महाग येणे हुनरे नारळ खोबरे सुपारी मिरे विकत जाणे, महाग धारणे जरी 10 बाजार येन जिनस विकल, तर तो फायदा झालियाचा मजरा तुझाच आहे ऐसे समजणे. मजरा. मजरा म्हणजे मोबदला. म्हणजे काय की बाबा याच्यावरून थोडंफार असं कळतं की जे काही आपलं सामान आहे, काय म्हणू शकतो आपण त्याला, माल आहे जो काही, नारळ असेल खोबरं असेल सुपारी असेल, तर हे व्यवस्थित ठेवायचं आणि नंतर दुष्काळाच्या याच्यामध्ये तुम्ही विकू शकता आणि त्याचा थोडं तुम्ही जास्त पैसे जरी देऊन विकला तरी तो मोबदला तुमचा आहे. अशा प्रकारे जे काही आहे. त्यापरी रयतीस तवाना करणे आणि किर्द करावी हे गोष्टीस इलाज साहेबी तुझ येसा फरमावला आहे, की कष्ट करून गावचा गाव फिरावे, ज्या गावात जावे तेथील कुलबी किती आहेत ते गोळा करावे, त्यात ज्याला जे सेत कराव्या कुवत मासुबल असेली त्या माफील त्या पास बेलदाणे संच असेल तर ते बरेत झाले, त्याचा तो किर्द करील. ज्याला सेत कराव्यास कुवत आहे माणूस आहे आणि त्याला जोतास बेल नांगर पोटास दाणे नाही, त्याविन तो आडील निकामी झाला असेल आणि त्याला रोखेपैकी हाती घेऊन दोचो बैलाचे पिके द्यावे, बैल घेवावे आणि पोटास खंडी दाणे द्यावे असं महाराज म्हणतात. जे सेत त्याच्याने करवेल तितकेच करवावे, पेस्तर त्यापासून बैलाचे व गल्ल्याचे पैकी वाढी दिडी न करिता मुद्दलच उसनेच हळूहळू यावे. याचे तवांगी माफी घेत असून उसूल घ्यावा, जोवरी त्याला तवांगी येई तोवरी वागवावे. या कलमास जरी 2 लाख लारी पावतो खर्च करलीस तरी कुणब्याची खबर घेऊन त्याला तवानगी ये ती तो करून किर्द करीसील आणि पडजमील लावून दस्त जाजती करून देशील तरी साहेबा कबूल असतीस तेसे कबुली तरी आहे. पुढे कष्ट कराव्या उमेद धरितो आणि मागील बाकीचे जलित त्यावरील केले आहे त्यापासून घ्यावा मवसर तरी काही नाही बाकीचे खडवे, तो कुलबी मोडेने निकाम झाला. या उपरी जाऊन पाहतो
एसी जे बाकी रयतवरी असेल, कुलाचा कुल माफ करावा खडगे, तोकुब करून पेस्तर साहेब, समजाविने की ये रवेसीनं किर्द करवून साहेबाचा फायदा गेला आहे. आणि आम्ही की येईन बाकी गैर उचली देतील, जे बाकी नफर निसबत, नफर निसबत म्हणजे काय, माणसाच्या अंगाची. ठीक आहे. असली हे हेसीबीचं उसूल घेत जाणे, बाकीचा महाल न येणे रवेसीने तुझला पदनिसी येत, तपसिले करून हा रोखा लिहून दिधला, असे आकलेने व तजवजीने समजून याप्रमाणे कारभार करीत जाणे की तुझ्या कामगारपणाचा मजला होय, आणि साहेब तुझवरी मेहरबान होत ते करणे जाणी रे, असं त्यांनी लिहिलेलं आहे. तर हे कोणासाठी लिहिलं आहे, महसुलासंबंधी जे काही आहे पत्र आपल्याला इथे दिसून येतं, ह्या प्रकारचं जे काही पत्र आहे. तर हे अशा त्या काळ म्हणजे हे एक वाचून दाखवण्याचा उद्देश काय की बाबा एक त्या काळातली जी काही भाषा आहे, महाराजांचं पत्र लिहिणं म्हणजे साक्षात लिहिलेलं त्यांनी पत्र जे काही आहे, तर ते कशा पद्धतीचं होतं, काय होतं, हे आपल्याला जे काही आहे इथं दिसून येतं. ठीक आहे. कळलं इतकं? हे काय पत्रातलं विचारणार नाही तुम्हाला, पण काय काय विषय होते हे आपल्याला सगळ्यांना लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे. मग जे आता उद्या आपण हे घेऊ, झालं 2च पत्र होते. हां सॉरी, उद्या आपण जिजिया कराबद्दल जे काही आहे ते औरंगजेबास्थानी जिजिया कराबद्दल जे काही पत्र लिहिलं आहे, साधारण हे सुद्धा 1657ला लिहिलेलं आहे. ते आपण उद्या बघणार आहोत. ठीक, उद्या बघू, म्हणजे रोज एक एक पत्र घेऊया. ठीक आहे, त्या पद्धतीने. ठीक आहे. तर आता आपला पुढचा भाग जो काही आहे आपण पाहिला. तर काल आपण बघा, काल आपण पाहिलं होतं एकंदरीत की कसं शिवाजी महाराजांना कोणी शिवाचा अवतार म्हणतं, कोणी काय म्हणतं, तर कोणी काय म्हणतं. कोणी म्हणतं की शिवाजी महाराजांना उडता येत होतं का, उडता येत होतं का? शिवाजी महाराजांना उडता येत होतं का, हो की नाही? शिवाजी महाराज देव होते का? सांगा. विशाल, प्रगती, सारिका सांगायचे. चला. शिवाजी महाराज देव होते का? शिवाजी महाराजांना उडता येत होतं का? म्हणजे किती समजलं बघू कालच्या क्लासमधून. नाही. गुड विशाल राठोड. तर तुम्ही म्हणाल की ठीक आहे. तर बघा, कालचं आपण थोडं रिवाइज करूया. काल आपण काय पाहिलं होतं की बघा, कोणी शिवाजी महाराजांना शिवाचा अवतार आहे, कोणी काय म्हणतात विष्णूचा अवतार आहे. तर आपल्याकडे काय की एखादा माणूस जर समजा चांगला वागला तर त्याला काय देव माणूस, देव आहे बाबा. म्हणजे माणसाला म्हणजे माणसाला देव करायला आणि राक्षस करायला काही फार वेळ लागत नाही आपल्या इथे. ठीक आहे. तर तसं शिवाजी महाराजांसुद्धा केलेलं आहे की त्यांच्याबद्दल ज्या काही अंधश्रद्धा आहे की शिवाजी महाराजांना पक्षासारखं उडता येत होतं, किंवा शाहिस्तेखानासमोर जे काही आहे शिवाजी महाराज काय झाले आहे, भिंतीतून प्रकटलेले आहे. तर अशा प्रकारचे ज्या काही अंधश्रद्धा आहे आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. आता बघा, शिवाजी महाराजांविषयी बऱ्याच गोष्टी ज्या काही आहेत माहीत आहे, निरक्षर लोकांना सुद्धा माहीत आहे. अडाणी लोकांना, ज्यांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही, मग हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं कुठून?
तर हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं कुठून, म्हणजे आपण पाहिलं होतं की आपल्याला नंतरही बघायचं आहे की जे लोकसाहित्य आहे त्याच्यामध्ये पोवाडे आहेत, तमाशे आहेत, नाटके असतील, ह्यासारखं जे काही लोक प्रकार आहे, लोककला प्रकार, तर यांच्या माध्यमातून ते पोहोचलेलं आहे. म्हणजे तुम्हाला यातून एक गोष्ट कळते की जे काही कला प्रकार आहे, तर हे कला प्रकार किंवा हे जे काही लोकसाहित्य हे माध्यम आहे, ते हे खरं तर एक खूप जबाबदार असं माध्यम आहे. कारण बघा, अडाणी लोक जे असतात किंवा निरक्षर लोक जे असतात त्यांना लिहिता वाचता येत नाही. कळतंय का तुम्हाला? त्यांना लिहिता वाचता येत नाही आणि मग त्यांना काय की जे दिसलं, जे ऐकलं तेच खरं. मग तुम्ही काही सांगा किंवा काही ऐका आणि सतसत विवेक बुद्धी लावायला ठीक आहे, काही लोक लावू शकतील, पण ते कशाच्या आधारावर लावणार आहे? तर त्याला शिक्षणही हवं ना तेवढंच, म्हणजे ॲटलिस्ट शिकलेलं असावं. मी असं म्हणत नाही की निरक्षर अडाणी व्यक्ती काही त्यांना हेच नसतं बुद्धी वगैरे, पण एक सांगायचं झालं ते काही लोक करतील, पण काही लोक ठीक आहे टी व्हीत दाखवत आहे म्हणजे तो काय एक ऑथेंटिक सोर्स आहे किंवा ही गाण्यामध्ये आली आहे म्हणून, किंवा आता जसं आपण तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलं का, टी व्ही सिनेमामध्ये दाखवलंय की तुकाराम महाराजांना घ्यायला स्वर्गातून काय आलेलं, यान आलेलं आहे, पण असं नाहीच आहे, असं नाहीच आहे कुठे. तर त्याच्यामुळे सांगण्याचं तात्पर्य हे की जे लोकसाहित्य असतं किंवा जे समाज माध्यम आपण आजही बघतो, टी व्ही बघतो, म्हणजे आता बातम्या जे काही हे पाया पाहण्याच्या लायकीच्या राहिलेल्या नाही टी व्हीवर. खरंच सांगते तुम्हाला मी की म्हणजे ठीक आहे काही चॅनल सोडले तर त्याच्यामध्ये सगळं तेच दाखवलं जातं. सेलिब्रिटी ते आले कधी, ते गेले कधी, ते जिमला कधी गेले, त्यांनी वाढदिवस कधी मनवला, त्यांनी कपडे कोणते घातलेले आहे, त्यांनी मेकअप कोणता केलेला आहे, मेकअप कसा करायचा. तर हे आपण चाललोय कुठे आहे ना. म्हणजे एकेकाळी जे काही आहे बातमीचं जे माध्यम आहे, जगामध्ये काय महत्त्वाच्या घडामोडी चाललेल्या आहे, मग त्याच्यामध्ये ते आर्थिक क्षेत्रात असू दे, सामाजिक क्षेत्रात असू दे, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असू दे, सीमा पातळीवर असू दे, पर्यावरण दृष्ट्या असू दे, म्हणजे अशा वेगवेगळ्या किंवा प्रेरणादायी असू दे, वेगवेगळ्या कंगोऱ्यांमधून ज्या काही आपल्याला बातम्या दाखवायला यायच्या, आता त्याचं माध्यमच हे केलेलं आहे, खूप भडक आणि खूप अशा काही पण जे काही आहे दाखवतात. आता जेव्हा न्यूज चॅनलवर टीका केली जाते तर न्यूज चॅनलवाल्यांचं असं म्हणणं आहे की डिमांड आणि सप्लाय, म्हणजे जशी डिमांड मिळते, ज्या गोष्टींना जास्त व्ह्यूज मिळतात किंवा ज्या गोष्टींना जास्त टीआरपी त्याला म्हटलं जातं, टीआरपी मिळतो ते आम्ही दाखवतो. ठीक आहे, म्हणजे हे काय आहे की बघा, म्हणजे प्रेक्षकांकडून पण आणि टी व्हीवाल्यांकडून काही जे न्यूज चॅनल आहे आजही खरंच न्यूज चॅनल असतील, वर्तमानपत्र असतील, तर त्यांचं काम चोखपणे पार पाडतात. ठीक आहे, तर बघा मोठमोठे कार्यक्रम होतात. ठीक आहे, तिथं संशोधक, इंजिनियर्स, डॉक्टर, जे काही PhD होल्डर आहे, प्रोफेसर आहे किंवा एखादी तज्ज्ञ व्यक्ती आहे एखाद्या विषयातली, किंवा उच्च शिक्षण घ्यायला कुठे जावे, मुलांचं काय, म्हणजे याच्यावर तर काही मला टॉक्स दिसत नाही आपल्याला की बाबा आता गणपती उत्सव बसलेला आहे, खूप सारी संख्या आहे लोकांची, किंवा दहीहंडी आहे किंवा नवरात्र चालू आहे, तर आता हा जो काही 9 दिवस आता आपण नवरात्रचं उदाहरण घेऊया की आता हा जो काही 9 दिवस जागर जो काही आहे तो सुरू आहे, बरोबर आहे. तर हा 9 दिवस जागर त्याच्यामध्ये आपण असं करू शकतो का, म्हणजे तुम्ही पण काही लोक जे आहेत तर तुम्ही त्याच्यातले गावातले कोणी अध्यक्ष असाल, कोणी सरपंच असाल, तर असं करू शकतो का की बाबा आपल्या गावामध्ये आपली जी परिस्थिती आहे की शिक्षणासाठी काही फारसं वाव दिसत नाही गावामध्ये, मग असं कोणत्या तरी व्यक्तीला बोलवता येईल का जी शिक्षणाचं महत्त्व सांगेल आणि ती शिक्षणातून मोठी झालेली असेल, मग ती प्रोफेसर असेल, PhD धारक असेल, संशोधक असेल, किंवा कुठली तरी अधिकारी असेल, वैमानिक असेल, ज्याला आपण पायलट म्हणतो, तर अशा प्रकारची व्यक्ती बोलवता येईल का दुसरी. मग त्या व्यक्तीने सांगितलं की शिक्षणाचं महत्त्व काय, तुम्ही अशा किंवा कोणतरी परदेशात गेलेली उच्च शिक्षण घेऊन येणारी मुलं जे काही कोणी गेलेली आहेत त्यांना बोलवू शकतो का आपण अशा कार्यक्रमाला. अशा काही प्रेरणादायक स्त्रिया आहेत का, जसं आता तुम्ही लोकसत्ता वाचत असाल, त्याच्यामध्ये 9 दिवस नवदुर्गा असं एक सिरीज चालवली आहे, तर त्याच्यामध्ये मी एक काल वाचलं की त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये जे काही आहे तर तलावांचं प्रमाण जे काही हे खूप जास्त आहे, पण सध्याच्या काळामध्ये असं झालं होतं की तिथे आपलं जे काही हवामान वाढ आहे
किंवा एकंदरीतच जे काही चाललेलं आहे, तर त्याच्यामुळे जे काही आहे ती तलावाची जी काही गुणवत्ता होती, तर ती तलावाची गुणवत्ता काय आहे ढासळत चाललेली आपल्याला दिसून येते जनरली सगळीकडेच. पण गोंदिया आणि जो काही भंडारा साईडचा एरिया तो का महत्त्वपूर्ण आहे, कारण त्याच्यामध्ये जी काही संख्या आहे एकंदरीत तलावांची किंवा पाणवठ्यांची आपण जसं म्हणतो, तर ती जास्त आहे. तर हे मासे जे होते त्याच्यामध्ये थोडेफार किंवा तिथले जे स्थानिक मासे असतात ना, ते मरत चालले होते किंवा त्यांचा जो आकार होता तो कमी होत चाललेला होता. तिथं काही वनस्पती होत्या, म्हणजे पाणथळ वनस्पती जे पाणी धरून ठेवायला खूप मदत करतात, तर यांची काय होतं, यांचा जो दर्जा होता तो ढासळत चाललेला होता. काय होता तो निकृष्ट होत चाललेला होता. तर एका महिलेने काय केलं की त्याचं पुनर्जीवन केलं आणि त्या महिलेला जलकन्या म्हणून असं नाव जे काही दिलंय, त्यांचे खूप सत्कार झाले आणि नवदुर्गा लोकसत्ता नवदुर्गा मार्फत सुद्धा एक नवदुर्गा म्हणून त्या नावरूपास जे काही आहे आलेल्या आहे. मग अशा कोणत्या तरी व्यक्तीला बोलवू शकतो का? नाहीतर मग आपल्या इथे काय चाललं काय आहे, आपण म्हणजे कोणत्या गोष्टीचं म्हणजे महत्त्वाचं जास्त काय आहे आपल्यासाठी आता, तर हे काही फारसं दिसत नाही. त्याच्यामुळे जे काही आहे तर काय आहे, बॅक टू द आवर टॉपिक, तर काय आहे की शेवटी शिवाजी देव नव्हता, तो काही कुणी त्याच्यामध्ये त्याला काही जादू येत नव्हती, त्याला उडता पण येत नव्हतं, तो काही भिंतीतून प्रकट पण होत नव्हता. तर काय होता, शिवाजी काय होता, माणूस होता. शिवाजी माणूस होता, चांगला माणूस होता, थोर माणूस होता, हुशार व दूरदृष्टीचा माणूस होता, नीतिमान आणि व्यवहारी माणूस होता, शूर लढवय्या होता आणि कुशल संघटक देखील होता. पण माणूस होता, देव नव्हता, अवतार नव्हता. कळालं? आता बघा लोक असं का करतात, जसं आपण काल पाहिलंय, मी थोडक्यात सांगते की शिवाजीचा देव केला म्हणजे काय हो, शिवाजीचा देव केला की मग तर शिवाजीचा देव केला की मग शिवाजी सारखं वागण्याची आपल्यावर जबाबदारी उरत नाही, शिवाजी सारखं राहण्याची आपल्यावर जबाबदारी उरत नाही. शिवाजी सारखं वागा, रयतेला सतावू नका, बलात्कार करणाऱ्यांना पाठीशी घालू नका, रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नका, स्वतःच्या धर्मावर श्रद्धा ठेवा पण परधर्माचा द्वेष करू नका, असं सांगितलं तर सरळ उत्तर येतं. काय उत्तर येतं? जर आपण असं लोकांना सांगितलं तर सरळ उत्तर येतं. तो शिवाजी कुठं, आपण कुठं, तो देवाचा अवतार आणि आपण माणूस, आपल्याला ते कसं जमणार हो? आपण आपलं असंच वागायचं. कळलं की लोक एखाद्या व्यक्तीला, एखादी चांगली व्यक्ती आहे तर तिला देव का करतात, तिला देव माणूस का बनवतात, की मग जबाबदारी समजणं ना आपल्यावरची तसं वागायची. नाहीतर मग आपल्याला खूप असं जबाबदारीने, नीतिमत्तेने असं चांगलं गुडी गुडी वागावं लागेल ना. देव करून टाकला म्हणजे बाबा देव कुठं, ते कुठं, मी कुठं, देव कुठं आणि मी कुठं, असं होईल, आहे की नाही? तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ठीक आहे, त्यानंतर बघा आपल्याला शिवाजी महाराजांच्या आपण तलवारींविषयी जे काही आहे ते पाहिलं होतं. तर मला सांगा शिवाजी महाराजांची तलवार कुठून आलेली आहे? चला, कुठून आली आहे सांगा पटकन. चला पटकन सांगायचे, शिवाजी महाराजांची तलवार कुठून आली? चॅट बॉक्स मध्ये सांगा. चला, शिवाजी महाराजांची तलवार कुठून आली? सांगा चला. सांगा शिवाजी महाराजांची तलवार कुठून आली?
कुठून आली? प्रगती, रेणुका, चला सांगा. तर कुठून आली आहे? पोर्तुगालमध्ये. कारण काय आहे तिथे शस्त्र बनण्याचं जे काही एकंदरीत पोर्तुगालमध्ये काय होतं, एकंदरीत धातूपासून तयार करण्याचे तिकडे शास्त्र होते आणि मग पोर्तुगालमधून जी काही आहे ती तलवार आपल्याकडे आली. ठीक आहे, पोर्तुगालमधून ती तलवार जी काही आहे ती आपल्याकडे आलेली आहे. आणि ती मधून भारतात जेव्हा आली तेव्हा ती कुठे होती? गोव्यामध्ये होती. गोव्यामधून मग सावंतांकडे गेली आणि सावंतांकडून मग जी काही आहे शिवाजी महाराजांकडे गेली. ठीक आहे, काल मी तुम्हाला चार्ट काढून दिला होता. ठीक आहे, आता बघा जी काही दुसरी तलवार आहे, दुसरी अजून एक तलवार आहे गोड प्रगती. तर आता जी काही दुसरी तलवार आहे तर ती म्हणजे या व्यतिरिक्तची जी काही अजून दुसरी तलवार आहे ती सध्या साताऱ्यामध्ये आहे. त्याच्यावर मराठी अक्षरं कोरलेली आहेत. तुम्ही कधी पण साताराला गेले, तिथल्या म्युझियममध्ये गेले तर तुम्ही ते डेफिनेटली पाहू शकता ती तलवार. तर अशा पद्धतीने जे काही आहे आपल्याला ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या दिसून येतात. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपण घेऊया. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? काही डाऊट असेल तर मला सांगा. आता आपण थोडंसं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाबाबत जे काही आहे ते बघणार आहोत. ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण एक थोडी माहिती घेऊया. ठीक आहे, सभासद बखरीमधलं आपण घेतो, जे नवीन आहे त्यांच्यासाठी सभासद बखर, त्याच्यातला काही भाग आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर बघा, छत्रपतींच्या राज्याभिषेकासाठी ब्राह्मणांचा विरोध झालेला होता. तर ते कसं झालं, ते कोणत्या पद्धतीने झालेलं आहे आपण पाहूया. तर बघा, महाराष्ट्रातल्या ज्या काही ब्रह्मवृंदांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायला विरोध केला. हो, राज्याभिषेक करायला विरोध केला. तर राज्याभिषेक कशासाठी करतात की राजा आहे त्याच्यामुळे राज्याभिषेक एक हे असतं. तर हे सत्य सर्वांना माहीत आहे बऱ्यापैकी. तर बघा, चातुर्वर्णाच्या रचनेप्रमाणे हिंदू व धर्मशास्त्र म्हणजे चातुर्यवर्णाची रचना. तर मला सांगा चातुर्यवर्णाची रचना कशी आहे? तर काय इथे आधी ब्राह्मण, त्यानंतर काय क्षत्रिय, त्यानंतर काय आहे वैश्य, त्यानंतर काय आहे शूद्र, आणि मग त्याच्या खाली अजून अस्पृश्य, शूद्रादी शूद्र वगैरे. ठीक आहे, तर ही काय झाली एक प्रकारची, याला काय म्हणतात उद्रंड म्हणतात किंवा याला चातुर्ण वर्ण अशा चातुर्य वर्ण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या म्हटल्या जातात. कळतंय तुम्हाला? तर हे एक प्रकारचं उतरण आहे. ठीक आहे, आता आपण याच्यावर डिटेलमध्ये बघणार आहोत. तर बघा, तर बघा, आता चातुर्वर्णाच्या रचनेप्रमाणे व हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राजा होण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आणि क्षत्रियांना होता. शिवाजी शूर असला, त्याने राज्य कमावले असले तरी तो राजा होण्यास पात्र नाही असे धर्ममत होते. अशी धर्मामध्ये चर्चा होती, असं जे काही लोक होते त्यांचं मत होतं की शिवाजी महाराज शूर असला म्हणून काय झालं, किंवा त्यांनी राज्य कमवलं म्हणून काय झालं, तो काही राजा होण्यास पात्र नाही. राजा कोण होऊ शकतो? जो ब्राह्मण म्हणून जन्मलेला आहे किंवा जो क्षत्रिय म्हणून जन्मलेला आहे. ठीक आहे, तर असं होतं. म्हणजे आजही बघा ना, आजही तुम्ही जर इथे गेलात, काय म्हणतात त्याला,
मंदिरामध्ये गेला, मोठमोठ्या मंदिरामध्ये, तर तिथलं पंडित जर एखाद्याला वाटलं याच्यातून क्षत्रिय वैश्य शूद्रांमध्ये की बाबा मला पंडित व्हायचंय, मला देवाची पूजा करायची, मला पुजारी बनायचं आहे, तर नाही आहे आजही. म्हणजे इतकी वर्ष उलटून गेली तरी जी काही आहे, म्हणजे तुम्ही कोणतं क्वालिफिकेशन घेऊन, जसं की आपल्याला UPSCची परीक्षा पास करून कलेक्टर बनता येतं किंवा आपल्याला निवडणुका लढवून भारताचा पंतप्रधान बनता येतं, पण आजही आपल्याला मंदिराचं पुजारी, पंडित वगैरे होण्याचा जो काही अधिकार आहे ह्या तीन यांच्याकडे नाही आहे. कळतंय का तुम्हाला ह्या गोष्टी? जेव्हा लोक म्हणतात जात नाही जात नाही आहे, तर बघा आजही ह्या गोष्टी आहेत आणि आजही ह्या गोष्टीवर वेगवेगळ्या पातळींवर छोट्या मोठ्या प्रयत्नांमधून प्रयत्न चालू आहेत. आजही गावांमध्ये काय होतंय, छळ काढली जाते. एक दलित जातीत जन्मात आली महिला, एक दलित जाती, आता आपण इथलं जे नेक्स्ट टॉपिक असणार आहे आपण दलित साहित्यच घेणार आहोत, कारण आपण जेव्हा मी जात होते तेव्हा मी तुम्हाला डिटेलमध्ये व्यवस्थितपणे सांगणार आहे की दलित साहित्य आणि ते सगळं. आपण भालचंद्र फडके, नेमाडे नाही फडके, त्यांचं सुद्धा एक पुस्तक बघणार आहोत. ते अभ्यासाला नाही, पण एक दलित लिटरेचर समजून घ्यायला ते पुस्तक जे काही आहे ते महत्त्वाचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर बघा म्हणजे आजही जे काही आहे, एखाद्या खूप गाव असेल, काही म्हणजे गाव असेल, म्हणजे गावामध्ये की काहीतरी केल्यामुळं, म्हणजे आत्ताच एक कुठलं तरी इन्सिडेंट घडला की त्या मुलांनी राजा म्हणून स्वतःला समोर लावलं कुठेतरी सोशल मीडियावर, म्हणून त्याची काय केली, बेढप त्याला मारलं. किंवा कुठंतरी गावामध्ये दलित महिलेनी काहीतरी केलं म्हणून तिची नग्न अशी धिंड काढली जाते. आजही आपल्या भारतामध्ये हे घडतं. म्हणजे जाती वास्तव, जे लोक म्हणतात ना कुठं आहे जाती, आम्हाला तर काही कुठं दिसत नाही, अरे तुम्ही गावांमध्ये जाऊन बघा, तुम्ही न्यूजपेपर वाचा, तुम्ही न्यूज वाचा, तुम्ही पेपर चांगलेवाले म्हणते, ते सेलिब्रिटीवाले नाही म्हणते, तर तुम्ही वाचा, तुम्ही रिपोर्ट्स वाचा, रिपोर्ट्स काय आहेत ते वाचा, गावामध्ये जाऊन बघा, तुम्ही तिथल्या लोकांशी बोलल्यात का, तुम्ही तिथं तुमच्या घरामध्ये सोफ्यावर बेडवर बसले आणि तुम्ही तिथून कमेंट करतात आहात की तुम्ही तुमचे 4 एलिट मित्र जमले आणि तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करत आहे. जात वास्तव तुम्हाला माहीत आहे का, जातीची थेरी माहीत आहे का, जात व्यवस्था, जातीची उतरण तुम्हाला माहीत आहे का, आज त्याची जी काही परिस्थिती आहे हे तुम्हाला माहीत आहे का. जेव्हा उच्च शिक्षणासाठी गेलेला रोहित वेमुल्ला नावाचा जो काही मुलगा आहे तो IIT मध्ये जाऊन फाशीची शिक्षा घेतो का, की त्याला दडपण येतं तो दलित असल्याचं, आणि ते जे काही सराउंडिंग त्याचे मित्र आणि एकंदरीत त्याच्या काही गोष्टी त्याच्यावर दडपण आणतात आणि त्याच्यामुळे तो आत्महत्या करतो. याचं हे जात वास्तव्य तुम्ही कधी पाहणार आहात, बोलणार आहात, मांडणार आहात. तर ठीक आहे, हा थोडा विषयांतर झालं हे. आता हा इथं विषय उतरंडीचा विषय निघाला म्हणून सांगते. तर त्याच्यामुळे काय आहे की आपण जेव्हा काही बोलतो तर त्याचा बेस काय आहे, कारण आपण उद्या काय होणार आहोत, प्रोफेसर होणार आहोत, बरोबर आहे. तर आपण एखादी गोष्ट बोलतोय, एखादा मुद्दा मांडतोय, तर त्याचा बेस काय आहे, काय आहे त्याचा बेस, त्याचा संदर्भ काय आहे. जसं आपण एक म्हणजे तुम्ही कशाच्या माध्यमातून ते बोलता, त्या तुमच्याकडे तो पुरावा पाहिजे. असं तुम्ही हवेत बोलून त्याला काही चाललं, अरे कित्येक लोक बोलतात. तुम्ही गावात जा, तुम्हाला दिवसभर गप्पा मारणारे लोक, गावात म्हणजे कुठं पण जा तुम्ही, तर दिवसभर गप्पा मारणारे लोक भेटतील ना, पण त्याच्यामध्ये तथ्य किती आहे, फॅक्ट्स किती आहे, माहिती किती आहे, ठोक्या किती मारलेल्या, फंट्या किती मारलेल्या, ते आपल्याला माहीत पाहिजे ना. आपण जेव्हा आपलं मत मांडतो, आपण आपलं जेव्हा आर्ग्युमेंट मांडतो, तेव्हा एक काहीतरी त्याला पुरावा असला पाहिजे, त्याला बेस असला पाहिजे. आता जे काय, आता तुम्हाला शिवाजी महाराजांविषयी बऱ्यापैकी मला असं वाटतं या बखरीमधून वगैरे तुमच्या सेशन्समधून बरेच तुमचे जे काही डाऊट्स असतील, शंका असतील, किंवा बरेच जण असे पण असतील की शिवाजी महाराजांबद्दल थोडंसं माहीत होतं आम्हाला, एक थोडं स्टेट बोर्डला होतं 4थीमध्ये वगैरे, तर थोडं माहीत होतं मॅडम. पण आता तर खूप माहीत, म्हणजे खूप नाही म्हणताना, पण बऱ्यापैकी जे काही आहे ते माहीत झालं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तर त्याला जो बेस आहे तो बखरीचा बेस आहे. आपण इतके सारे संदर्भ पुस्तकं पाहिले. ठीक आहे, आता जे काही तुम्हाला शिवाजी महाराजांची माहिती मिळालेली आहे किंवा मी तुम्हाला शिकवलेली आहे, सांगितलेली आहे, तर तुम्हाला उद्या कोणी विचारलं की तू कशाच्या आधारावर हे आम्हाला सांगतोय, शिवाजी महाराज देव नव्हता, तर कशाच्या माध्यमातून, मला पटपट संदर्भ आहेत ना, पारनेसांनी लिहिलंय, विका राजवाडे आहेत, शेजवलकर आहेत, त्याच्यानंतर कोण आहे, डफ आहे, केपेन आहे, त्याच्यानंतर काय प्रण देशपांडे आहेत, पटपट नाव. त्याच्यानंतर एक पुस्तक मी तुम्हाला सांगितलं होतं, कोणतं, शिवाजी कोण होता, हा कोणाचं आहे ते पुस्तक,
शिवाजी कोण होता? गोविंद पानसरे. व्हेरी गुड. तर तुम्ही हे सांगू शकता तुमच्याकडे काय ह्या संदर्भावर मी बोलतोय. जो काही मराठ्यांचा इतिहास लिहिलेला आहे इतक्या दिवसापासून बखर लिहिलेली आहे त्याच्यावरून मी बोलतोय. जे काही गोविंद पानसरे यांनी पुस्तक लिहिलेलं आहे ज्याला हायकोर्टाची सुप्रीम कोर्टाची जे काही पी बी सावंत राहिलेले आहेत आपले न्यायाधीश त्यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे त्यांच्या संदर्भातून मी बोलतोय. बोला. तर हे संदर्भ खूप महत्त्वाचे आहेत आपल्याला. त्याच्यामुळे सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही उद्या प्रोफेसर बना काही बना उद्या तुमच्या मताला तुमच्या बोलण्याला पुरावा असलं पाहिजे. तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींना संदर्भ असले पाहिजे की तुम्ही हे कशाच्या आधारावर बोलता. बाबा काय सबूत आहे, काय पुरावे आहेत, काय संदर्भ आहेत, हे जे काही आहे ते आपल्याला अत्यंत महत्त्वाचे आहे. ठीक आहे. चला बॅक टू द आपलं राज्यविषय. तर बघा समजलं चातुर्ण्य व्यवस्था कशी होती तुम्हाला कळाली. ठीक आहे. नेक्स्ट. तर बघा आता हा जो काही एकंदरीत राजा बनण्याचा जो काही अधिकार होता तर तो चातुर्ण्य वर्णाच्या रचनेप्रमाणे आणि हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आपण पाहिलं की फक्त ब्राह्मणांना आणि क्षत्रियांना होता. आणि तर काय झालेलं की शिवाजी महाराज क्षत्रिय होते. शिवाजी महाराज मराठे होते मराठा. तर शिवाजी महाराज क्षत्रिय होते म्हणून काही लोकांना काय होती शंका होती त्यांच्याबद्दल. आणि उरलेल्यांना तो मुळातच क्षत्रिय कुळाचा असला तरी संस्कारश्रय झाल्याने क्षत्रिय राहिलेला नव्हता. म्हणजे काय शिवाजी महाराजांचा संस्कारक्षय झाला होता. कसा झाला आपण ते बघूयात. तर काय आहे काही जणांना वाटतच नव्हतं की बाबा शिवाजी महाराज क्षत्रिय आहेत आणि काही जणांना काय की क्षत्रिय असला तरी काय त्याचा संस्कारक्षय झाला. त्याच्यामुळे का कारण शिवाजीची मूंज झाली नव्हती. मूंज म्हणजे एक पुनर्जन्मासारखं जी काही विधी असते जी मुलांची 7व्या 8व्या वर्षी करतात. आणि मग तुम्हाला ते माहिती आहे ना ते घालतात वगैरे अशा प्रकारे ब्राह्मणांमध्ये वगैरे. आणि त्याच्यानंतर काय झालं होतं की मंत्रविधीसह लग्न सुद्धा झालं नव्हतं. मग शिवाजी राजा कसा होऊ शकणार जे काही आहे. तर बघा काही सनातनी धर्मांडांनी काय आहे त्यांच्यावर कडी होती. आता ते सांगत होते. तर बघा आता त्याचं एक्सप्लेनेशन ती लोक कशी देतात. काही लोक तर बघा नंद राजाचा अंत झाला. कोणता राजा? नंद. आणि तोच क्षत्रिय कुळाचा अंत होय असं त्यांची एक मान्यता आहे किंवा होती. तर त्यानंतर कुणी क्षत्रिय उरले नाही. म्हणजे जेव्हा नंद तुम्हाला थोडंसं माहीत असेल तुम्ही थोडा इतिहास माहिती का एक नंद राजा होऊन गेला आणि जेव्हा त्याचं राज्य गेलं तो गेला तर तेव्हाच काय झालेला क्षत्रिय जे काही आहे सगळं क्षत्रिय कुळ जे काही आहे कुळ तेव्हा काय झालेलं संपलेलं आणि त्यानंतर कुणीही क्षत्रिय उरला नाही. म्हणून शिवाजी महाराज कसं काय क्षत्रिय कारण क्षत्रिय कुळाचा तर नाश झालेला आहे संपलंय बाबा. तर मग शिवाजी महाराज क्षत्रिय कसे अशा प्रकारे. तर अकबराच्या काळामध्ये कृष्ण भट्ट शेष याने शूद्राचार शिरोमणी नावाचा एक ग्रंथ लिहिला अकबराच्या काळामध्ये. आणि त्याने त्याच्यामध्ये असं लिहिलं की परशुरामाने संपूर्ण पृथ्वी जी काही आहे निक्षत्रिय करून टाकली. आता हिंदू धर्मात राजतेजाचे व राजवंशाचे क्षत्रिय कोणी उरले नाहीत. मग शिवाजीचा राज्याभिषेक कसा चालणार. म्हणजे पुरावे आहेत की बाबा शिवाजी महाराज क्षत्रिय नव्हते असे काही लोकांनी त्यांची मतं मांडलेली आहे. तर मग महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदांपैकीच कुणी राज्याभिषेक करण्यास तयार होईना. शिवाजी महाराजांचा काय आहे कोणीही राज्याभिषेक करायला तयार नव्हते महाराष्ट्रातले लोक बघा. म्हणून मग काशीचा जो काही गागाभट्ट आला. कोणाला बोलवण्यात आलेला आहे गागाभट्ट. ते कुठून आले बघा दुरून त्यांना बोलवण्यात आलं. हे सगळ्यांना गागाभट्टचं नाव सगळ्यांना माहित असेल. कुठून आले हे काशी. ठीक आहे. तर ते म्हणून काय आहे की गागाभट्टांना काय केलेला तर गागाभट्ट जे काही आहे तर त्यांना बोलवलं कुठून काशीवरून. पण जर गागाभट्ट जर मूळचे पाहिले तर यांचं जे मूळ घराणं होतं गागाभट्टांचं ते कुठलं होतं नांदेडचं होतं. यांचं मूळ घराणं नांदेडचंच होतं. पण तेव्हा महाराष्ट्रातलं कोणताहीच ब्राह्मण जो काही आहे शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक तयार
करायला काही तयार होईना. ठीक आहे, त्याच्यामुळं काशीवरून बोलवण्यात आले. आणि काय आहे, साग्र संगीत राज्याभिषेक वैदिक पद्धतीने केला. मग तो जो काही आहे वैदिक पद्धतीने जो काही आहे तो राज्याभिषेक झाला. वैदिक पद्धतीने महाराजांचा राज्याभिषेक झाला. आणि तर जरी गागा भट्टांचं मूळचं घराणं नांदेडचं असलं तरी तो जो काही विद्वान ब्राह्मण आहे तर तो विद्वान ब्राह्मण काय काशीमध्ये होता. आणि राजाने त्याला व इतर ब्राह्मणांनी काय आहे दक्षिणा दिला. आणि त्याच्यात जे काही आहे म्हणजे असं एक म्हटलं जातं, ते अतिशयोक्ती आहे, खरं खोटं माहीत नाही, पण एक असं म्हटलं जातं की बाबा राजांनी ब्राह्मणांना इतकं दिलं होतं भरभरून की सोनं इतकं दिलं होतं की त्यांना गडाच्या ते खाली आणता येत नव्हतं, इतकं भरभरून दिलं. समजलं की म्हणजे बघा किती मोठा हे झालेलं आहे. ठीक आहे, आता बघा आता शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्राच्या ब्राह्मणांनी विरोध केला. त्यावरून किंवा महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी मिर्झा राजे जयसिंग यांना यश मिळावे म्हणून काय केलेलं आहे, कोटीचंडी यज्ञ केलेला आहे की त्यावरून महाराष्ट्रातले सर्व ब्राह्मण शिवाजीच्या विरुद्ध होते असा कोणी निष्कर्ष काढला तर तो मात्र पूर्णपणे चूक ठरेल. कारण सगळेच्या सगळे ब्राह्मण महाराजांच्या विरोधात नव्हते, काही होते पण काही जे होते ते त्यांच्या सोबतही होते. हा प्रश्न केवळ व्यक्तिगत किंवा त्या ब्राह्मण समूहाचा नव्हता किंवा त्या पुरोहिताचा नव्हता, तर मूळ जो प्रश्न आहे की चातुर्वर्ण धर्माचाही होता आणि आजही जो काही आहे तो आहे आपल्याला दिसून येतो. आता बघा, शूद्र हे प्रजापतीच्या पायापासून जन्माला आले आहे. वरील तिन्ही वर्ण सेवा करणे हे त्यांचे धर्म कर्तव्य आहे. आता मगाशी मी तुम्हाला इथे एक टेबल काढून दाखवलं, त्याच्यात खाली शूद्र. जर तुम्ही आपण आता घटक 1 घेतला ना मराठीतला आपल्या सिलेबसचा, तर त्या घटकमध्ये एक सुद्धा भाषेबाबतही तसं आहे की पायापासून निघालेली भाषा, मांड्यांपासून निघालेल्या, बाह्यूपासून निघालेली भाषा, डोक्यापासून निघालेली भाषा, म्हणून ते भाषेचं जे काही आहे ते खरं तर चूक आहे ते सगळं, पण ते जे काही आहे आपण ते बघणार आहोत तेव्हा. तर बघा, आता शूद्रांना काय समजतं की जे प्रजापती आहे, तर शूद्र कोण आहे, त्यांच्या पायापासून जो काही आहे त्यांचा जन्म झालेला आहे. आणि त्याच्यामुळेच काय आहे की जे वरचे 3 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय आणि शूद्र, ती त्यांची सेवा करण्यासाठी काय झालेला आहे, त्यांचा जन्म झालेला आहे. हे त्यांचे काय आहे, धर्म कर्तव्य आहे. त्यांना राजा होता येणार नाही अशी धर्माची काय आहे, आज्ञा आहे. राजा हा देवाचा अंश असतो आणि शूद्रात देवाचा अंश असणे शक्य नाही, म्हणून काय आहे, शूद्र राजा होऊ शकत नाही असा धर्माचा काय आहे, आग्रह आहे. मुसलमान होऊ शकतो पण शूद्र होऊ शकत नाही अशी सनातन हिंदू धर्माची रीत आहे. म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध धर्माचाच होता, नुसता ब्राह्मणांचा नव्हता. काय होता, हिंदू धर्माचा, म्हणजे बाकी लोकांच्या ज्या काही आहे त्या मान्यता. ठीक आहे, शिवाजीच्या स्वराज्य उद्योगात अनेक ब्राह्मण जे काही आहे साथीदार होते. आता बघा, त्यांचे उदाहरण जर पाहिले तर हे जे काही दादाजी कोंडदेव होते, तर ते काय पुण्याचा जहागारीचे कारभारी होते. आपल्याला माहिती, आपण सुरुवातीलाच पाहिलं की शिवाजी महाराज सोबत दादाजी कोंडदेवला सुद्धा पाठवलं होतं. तर हे काय, यांच्याकडे पुण्याच्या जहागीरदाराचा कारभारी होता. त्याच्यानंतर जे काही आहे ते मोरोपंत पिंगळे. तर कोणकोणती नाव आहे जी ब्राह्मण साथीदार पण राहिलेली आहे महाराजांची, आपण ती बघणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर कोण आहे, मोरोपंत पिंगळे. मोरोपंत पिंगळे. त्यानंतर कोण आहे, तुम्हाला माहित आहे का काही नावं? कोण आहे अजून?
हा, मोरोपंत पिंगळे हे मुख्य प्रधान होते. ठीक आहे, मुख्य प्रधान होते. त्याच्यानंतर कोण होते? अनाजी दत्तो आणि दत्ताजी त्रिंबक. अनाजी दत्तो आणि अनाजी दत्तो आणि दत्ताजी त्रिंबक हे कोण होते? प्रधान होते. कोण होते? प्रधान. प्रधान म्हणजे सजीव सारखा. ठीक आहे, कोण होते? प्रधान. प्रधान होते आणि कुशल सेनानी सुद्धा होते. प्लस ठीक आहे, त्यानंतर काय? त्र्यंबकपंत डबीर. त्र्यंबकपंत डबीर आणि काय? उद्यापासून आपलं जवळपास सभासद बखरचं जे काही आहे बऱ्यापैकी संपून जाणार आहे. काही भाग जो काही आहे तुमच्या निराली पब्लिकेशनमध्ये जे मी तुम्हाला संदर्भ पुस्तक सांगितलं ते तुम्ही वाचून घ्यायचे आहे आणि त्याचे नोट्स काढायचे. नाही समजलं तर मला विचारायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर काय? रघुपंत कोरडे. ओ, रघुपंत कोरडे. रघुपंत कोरडे. त्र्यंबकपंत डबीर आणि रघुपंत कोरडे. ठीक आहे, त्यानंतर काही नावं तुम्हाला आठवतात का? तर हे जे होते महाराष्ट्रातील ब्राह्मण होते. ठीक आहे, आणि त्या व्यतिरिक्त उत्तरेकडील जे काही ब्राह्मण होते त्या उत्तरेकडील ब्राह्मणांनी सुद्धा मदत केलेली आहे. कोण होते बरं? चला नाव सांगा आणि हे नाव लिहून घ्या. चला सांगा कोण होते ते सांगा. चला चला सांगा पटकन. हे उत्तरेकडील होते. तर ऊ लिहिते. हे उत्तरेकडील होते आणि त्र्यंबकपंत डबीर आणि रघुनाथ कोरडे जे काही होते तर हे याच्यामध्ये होते महाराष्ट्रातले. ठीक आहे, तर आता हे सांगण्याचा उद्देश काय आहे की यांनी जे काही शिवाजी महाराजांची आग्र्यावरून सुटका जेव्हा होत होती ना तर ह्या लोकांनी जे काही आहे महाराजांना मदत केली. तर ही लोक जी काही ब्राह्मण लोक होती. तर हे सांगण्याचा उद्देश काय की बाबा सगळंच काही ब्राह्मण समूह किंवा वर्ग जो काही आहे शिवाजी महाराजांच्या विरोधात नव्हता. काही लोक होती आणि विरोधात होती, पण काही लोक होती की ज्यांनी त्यांची आग्र्यावरून सुटका करण्यास जी काही आहे मदत केली. काही लोक त्यांच्या याच्यामध्येही होते. आग्र्याहून सुटकेस मदत
आणि त्याच्यानंतर काय आहे, त्र्यंबकपंत डबीर, रघुपंत कोरडे. त्र्यंबकपंत डबीर, रघुपंत कोरडे. त्र्यंबकपंत डबीर, रघुपंत कोरडे महाराष्ट्रातले होते. त्याच्यानंतर कृष्णाजी काशी व विसाजी हे काय होते, उत्तरेकडील जे ब्राह्मण होते ते. त्याच्यानंतर दादाजी कोंडे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की पुण्याचं जे काही जहागिरीचं जे काही आहे हे कारभारी होते. ठीक आहे. मोरोपंत पिंगळे कोण होते, मुख्य प्रधान होते. ठीक आहे. त्याचबरोबर मग अनाजी दत्तो आणि दत्ताजी त्र्यंबक हे प्रधानही होते आणि तिथले कुशल सेनानी जे काही आहे ते होते. तर अशा प्रकारे. ठीक आहे. तर आता बघा हे समजलं का हे? तर बघा तेव्हा प्रश्न नुसता ब्राह्मणांचा नव्हता, तर काय होता, सनातन हिंदू धर्माचा होता. ठीक आहे. तर तेव्हा प्रश्न जो काही आहे नुसता ब्राह्मणांचा नव्हता, तर सनातन हिंदू धर्माचा होता आणि त्या काळाच्या ज्या काही आहे मर्यादा होत्या. ठीक आहे. म्हणजे आता बघा की आपल्याला असं वाटतं की काय गरज ना ह्या सगळ्या गोष्टींची, राज्याभिषेक नाही केला तर काय झालं किंवा इतर गोष्टी नाही केल्या तर काय झालं. तर तेव्हा काय होती की लोकांची ते झाल्यानंतर लोकांची एक मान्यता मिळत होती एक राजा म्हणून. आणि बघा प्रत्येक काळाला जे काही आहे त्या त्या काळाला त्याच्या मर्यादा असतात. आता बघा एक तुम्हाला गोष्ट सांगते की तुम्ही पाहिले असेल राजे, तर आधीचे जे राजे होते आपण पाहिलेले की त्यांना ज्या काही आहे एकापेक्षा दोनपेक्षा जास्त काय होत्या, बायका होत्या. 4-4, 5-5, 6-6, 7-7 बायका राहिलेल्या आहेत. तर ते काय होती, त्या काळाची मर्यादा होती की आधी तसं चालायचं आणि मग नंतर जे काही आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी त्याच्यात इन्व्हॉल्व झाल्या. जे राज्य होते तर त्यांचं जितकं राज्य होतं तर त्या राज्यामध्ये त्यांची एक एक पत्नी असायची. तर आता तसं नाही चालत. तर याचंच कारण याला काय म्हणतात की त्या काळाच्या ज्या काही आहेत त्या मर्यादा होत्या आणि त्या मर्यादेनुसार वगैरे ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत. तर मग काय की आता आपल्याला वाटतं की त्या ज्या काही काळ्या ज्या मर्यादा होत्या व ह्या मर्यादा शिवाजींनी सुद्धा स्वीकारल्या, मान्य केल्या होत्या. म्हणून सकृत दर्शनी आज हास्यास्पद दिसणाऱ्या गोष्टी त्या काळामध्ये घडलेल्या आहेत. आता जसं की संस्कार क्षय झाला वगैरे आक्षेपांना उत्तर म्हणून गागा भट्टने काय काय शिवाजी महाराजांची मूंज जी काही आहे 44व्या वर्षी केली. आता जर तुम्हाला माहीत असेल की मूंज कधी करतात, तर मूंज जो काही हा प्रकार आहे तो साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे तरी एक 7व्या-8व्या वर्षी केला जातो. तर ते मूंज वगैरे करतात तर काय बाबा की पुनर्जन्म वगैरे होतो. मुंजेचेही प्रकार आहेत अजून. तर मग मग की ठीक आहे एक मान्यता म्हणून किंवा काय एक संस्कारक्षय झाला आहे बाबा असं तसं, तर म्हणून काय आहे की ती मूंज गागा भट्ट्यांनी कोणत्या वर्षी केलेली दिसते आपल्याला, 44व्या वर्षी केलेली दिसते. मंत्री विधीसह जो काही आहे महाराजांचा पुन्हा विवाह झाला. म्हणजे आधी महाराजांनी जो विवाह केला त्याच्यात मंत्री विधी झाली नाही, कारण त्यांना मान्यच नव्हते ह्या सगळ्या गोष्टी. बरोबर आहे. पण काय आता एक लोकांची मान्यता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, राज्याभिषेक, राज्य चालवायचं आहे, राज्यासाठी सगळं करायचं आहे, त्याच्यामुळे किती आपल्याला जरी आज हास्यास्पद किंवा असं वाटते बाबा काय म्हणून, पण त्या काळाच्या मर्यादा होत्या आणि त्या काळाच्या मर्यादा, रयत आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी. तर मग महाराजांनी ते काय राज्याभिषेक आणि इतर लोकांनी जे काही सूचना केल्या असतील किंवा त्यांना सजेशन्स दिले असतील आपण म्हणू, तर त्यानुसार आपल्याला मग ते महाराजांनी केलं. तर 44व्या वर्षी पंडित गागा भट्ट यांच्याकडून मूंज पण करून घेतली, राज्याभिषेक पण करून घेतला आणि काय मंत्रिविधीसह पुन्हा विवाह सुद्धा करून घेतला. दान दक्षिणा म्हणून लक्षावधी सुवर्ण मोहरांची उधळण करावी लागली आणि मग राज्याभिषेक झाला. तर राज्याभिषेक पण सहजासहजी झालेला नाही महाराजांचा, कळतंय का तुम्हाला? राज्याभिषेक सुद्धा झालेला नाही. आधी त्यांना ती अग्निपरीक्षा आपण जसं म्हणतो ना तशा पद्धतीने मूंज पण करावी लागली. मग त्या मंत्र्यांसह जे काही आहे, कारण तोपर्यंत ते सिद्ध होत नाहीत की ते क्षत्रिय आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर आता हिंदू धर्मरक्षक म्हणून शिवाजीला बिरुदावली लावणाऱ्या आजच्या तमाम मतलबी धर्मांधांनी हे गोष्ट विसरू नये की ह्याच हिंदू धर्माने व ह्याच धर्माच्या रक्षकांनी शिवाजी महाराजांना
राज्याभिषेक करायला विरोध केला होता व वयाच्या 44व्या वर्षी मुंज आणि एकदा झालेला विवाह परत दुसऱ्यांदा करणे असल्या हास्यास्पद गोष्टी ज्या काही आहेत ते महाराजांना करायला लावल्या. अर्थात हिंदू धर्म मानणाऱ्या शिवाजीला सुद्धा ह्या काळाच्या आणि धर्माच्या मर्यादा होता. प्रत्येक थोर पुरुषाला काळाच्या मर्यादा असतात, परिस्थितीच्या मर्यादा असतात, तशा त्या शिवाजी महाराजांना सुद्धा होतं. इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे. कळतंय? याच्यात न समजलेलं काही आहे का सांगा बरं. तुम्हाला याच्यातलं काही नाही समजलं असं आहे का सांगा. सगळं समजलं? क्लिअर? तर बघा थोडंसं याचं बघूयात आपण परत एकदा. दादाजी कोंडदेव पुणे जहागीराचे कारभारी, मोरोपंत पिंगळे मुख्यप्रधान, अनाजी दत्तो आणि दत्ताजी त्रिंबक. अनाजी दत्तो, दत्ताजी त्रिंबक कोण होते? प्रधान आणि कुशल सेनानी. मोरोपंत सुद्धा कुशल सेनानी होतेच. ठीक आहे. त्यानंतर आग्र्याहून सुटका करण्यासाठी महाराष्ट्रातील त्र्यंबकपंत डबीर आणि रघुपंत कोरडे यांनी मदत केली आणि उत्तरेकडील काशी, कृष्णाजी काशी व विसाजी जे काही उत्तर प्रदेशचे होते त्या लोकांनी मदत केली. आपल्याला असं दिसून येतं. ठीक आहे. तुम्हाला सांगा काही याच्यात अडचण असेल तर, मला काही नाही समजलं आतापर्यंत शिकवलेलं, काही डाऊट असेल तर सांगा. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत? काही आहे डाऊट तुम्हाला? एखादा नाही समजलेला भाग वगैरे कोणता आहे तर मला सांगा तुम्ही. ठीक आहे. ओके. तर बघा अशा प्रकारे. तर हे बघा आता सभासद बखरचा काही जो भाग आहे जो दिला नाही ते बघूया. ठीक आहे. आता बघा त्यानंतर आता गौरव करणाऱ्याच्या भरात तारतम्य सोडून काही वेळा शिवाजी महाराजांना काळनिरपेक्ष गौरव केला जातो. तर शिवाजीचे राज्य धर्मनिरपेक्ष राज्य होते. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय की बाबा सगळे लोक होते किंवा कुठला एक राज्याचा धर्म नाही, सगळे समान अशा पद्धतीने. तर शिवाजी खरा समाजवादी होता इत्यादी हास्यास्पद जे काही विधाने आहे, हास्यास्पद विधाने सुद्धा काही मंडळी आपल्याला करताना दिसतात. ठीक आहे. अर्थात ते खरे नाही, पण हे स्पष्ट आहे ते खरं नाही. सरंजामी समाज रचनेच्या काळामध्ये स्वतः एक राजा असलेला शिवाजी धर्मनिरपेक्ष असणे शक्य नव्हते, समाजवादीही असणे शक्य नव्हते. शिवाजी त्यांच्या समकालीनापेक्षा कितीतरी लांब पल्ल्याचा विचार करी हे महत्त्वाचं होतं. त्या परिस्थितीतही त्याने किती दूरदृष्टीचा विचार केला आणि त्या परिस्थितीतही त्याने किती प्रगतिशील पावले उचलली. राजा असूनही रयतेची कशी कदर केली जे काही आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आता बघा शिवाजी महाराजांचा जो काही पहिला राज्याभिषेक झाला तो कुठे झाला शिवाजी महाराजांचा, तर तो रायगडावर झाला. कुठे झाला? रायगडावर. रायगडावर जो काही आहे तर तो शिवाजी महाराजांचा आपल्याला अभिषेक झाल्याचं दिसून येतं. ठीक आहे. तर तो साधारण झाला 1664 मध्ये. त्याची तारीख जर आपण पाहिली तर 15 जून 1674 मध्ये जो काही आहे तर महाराजांचा राज्याभिषेक झाला. ते बहुतेक सर्वांना माहिती आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का शिवाजी महाराजांचा आणखी दुसरा एक राज्याभिषेक झाला म्हणून? तर बघा तो पहिल्या राज्याभिषेकानंतर
साधारण 3 महिन्यांनी झाला. हा पहिला होता आणि त्याच्यानंतर काय झालं 3 मंथनी. ठीक आहे, 3 महिन्यांनी जे काही आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. तो पहिल्या राज्याभिषेकानंतर झाला. तर बघा आता निश्चलपुरी गोसावी ह्या नावाच्या यजुर्वेदी तांत्रिक जो काही गोसावी होता, तर पहिल्या राज्याभिषेकानंतर तो शिवाजी महाराजांना तो येऊन भेटला. आणि दरम्यान पहिल्या राज्याभिषेकानंतर काय झालं की 13 दिवसानंतर म्हणजे हा राज्याभिषेक झाला आणि ह्या राज्याभिषेकाच्या 13 दिवसानंतर काय झालं की जिजामाता वारल्या. राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेकाच्या 13 दिवसानंतर राष्ट्रमाता राजमाता आपण ज्यांना म्हणतो त्यांच्या आई थोर महान व्यक्ती जिजाबाई यांचे निधन झाले. आणि शिवाजीचा जो काही सेनापती होता प्रतापराव गुजर जो काही आहे त्याच्यानंतर काय आहे मारला गेला होता. म्हणजे एक जवळचा होता प्रताप गुजर त्याचं नाव होतं. ठीक आहे, प्रताप गुजर आणि तो सुद्धा काय झालेला मारला गेला. ठीक आहे, लढाईमध्ये. कसा लढाईमध्ये तर शिवाजीची ज्या एक पत्नी होत्या त्यानंतर काय झालं की शिवाजीच्या पत्नीचं नाव काशीबाई पण वारल्या. ठीक आहे, शिवाजीच्या पत्नी काशीबाई सुद्धा वारल्या. तर मग काय झालं की ह्या सर्व गोष्टी पाहिला तर राज्याभिषेक करताना गागाभट्टाने चुका केल्या म्हणून घडल्या असं निश्चलपुरीचे म्हणणे होते. निश्चलपुरी गोसावी. निश्चलपुरी गोसावींचं असं म्हणणं होतं की बाबा गागाभट्टने काही राज्याभिषेक बरोबर केलेला नाही. त्यांनी मंत्रविधी करताना किंवा मंत्र म्हणताना काय केलेलं आहे बऱ्याच अशा चुका केलेल्या आहे. काय केलेल्या आहे बऱ्याच अशा चुका केलेल्या आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळं काय झालेलं आहे की असं निश्चलपुरीचं म्हणणं होतं आणि त्याने मुहूर्त बरोबर काढला नव्हता असं सुद्धा त्याचं म्हणणं होतं. आणि उपदेवतांना संतुष्ट केले नव्हते, त्यांना बळीचे दान दिले नव्हते. त्यामुळे आपल्यावर ही जी काही आहे महाराजांवर ही आपत्ती ओढावलेली आहे असं निश्चलपुरी गोसावी यांचं म्हणणं होतं. कळतंय म्हणजे ही स्टोरी. बघा काय झालं महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि महाराजांचा जो राज्याभिषेक झाला त्याच म्हणजे काय झालं की त्यानंतर बरोबर 13 दिवसानंतर राजमाता वारल्या. त्यांचा जो काही आरमार प्रमुख होता त्याचं नाव होतं प्रताप गुज्जर, तोही वारला. काही म्हणजे बरोबर 13 दिवसांनी पण काही दिवसांनी त्यांच्या पत्नीचंही निधन झालं. आणि मग जे काही निश्चलपुरी गोसावी यांचं म्हणणं ठरलं की ज्यांनी तुमचा जो काही राज्याभिषेक केलाय तो काही व्यवस्थित नाही केला, देवदेवतांना संतुष्ट केलं नाही, बळी दिलेलं नाही, मंत्र नीट म्हटलेले नाही आहे, तर त्याच्यामुळं काय आहे ही जी आपत्ती आहे एवढी मोठी तुमच्यावर ओढावलेली आहे असं म्हटलं. तर मग काय की शिवाजी महाराज व त्यांचे सल्लागार हे धर्मश्रद्ध व पापभीरू होते. त्या सर्वांना त्या काळातील जाणीवांच्या व ज्ञानाच्या सुद्धा मर्यादा होतात. कारण थोडी भीती आणि बाबा हे सगळं एकाएकी कसं झालं, ज्ञानाच्या मर्यादा जाणीवेच्या सुद्धा मर्यादा होता. असं म्हणजे असं काही परफेक्ट नाही आहे ना सगळ्या गोष्टी. एक मनुष्य ठेवला तो एकदम 100% बरोबर आहे. म्हणजे एक असा मनुष्य दाखवून द्या मला की ज्यांनी आयुष्यात एकही चूक नाही केली. असं कोणी आहे का? नाही. काळाच्या मर्यादा, ज्ञानाच्या मर्यादा, जाणीवेच्या मर्यादा, मूल्यांच्या मर्यादा असं सगळं असतंच. ठीक आहे, तर बघा तर मग सर्व ह्याच्या काही मर्यादा त्या निश्चलपुरीचे म्हणणे मग मान्य केले की बाबा ठीक आहे आपण दुसरा करू. मग पुन्हा दुसरा राज्याभिषेक झाला. हा महाराजांचे एकूण 2 राज्याभिषेक झाले. पुन्हा उरल्या सुरल्याला देवदेवतांना यज्ञ करून व दाणे देऊन संतुष्ट केले गेले. ठीक आहे, आणि तांत्रिकांना ज्या काही आहे पुन्हा दक्षिणा दिल्या गेल्या. आणि एकाच व्यक्तीचे 2 राज्याभिषेक झाल्याचे कुठंच ऐकवत नाही. म्हणजे महाराज असे एकमेव होते की ज्यांचे 2 राज्याभिषेक झाले असे आपल्याला दिसून येते.
2 राज्याभिषेक झाले असं आपल्याला जे काही आहे ते दिसून येतं. ठीक आहे. अर्थात बघा 2-2 राज्याभिषेक करून आणि 2-2 वेळा देवतांना व ब्राह्मण पुरोहितांना संतुष्ट करूनही उपयोग झालेला दिसत नाही. का? कारण राज्याभिषेकानंतर म्हणजे जो काही दुसरा राज्याभिषेक झाला त्याच्यानंतर काय आहे, जेमतेम महाराजांना 6 वर्ष जे काही आहे 6 वर्षच आयुष्य मिळालं. राज्याभिषेकानंतर महाराज किती वर्ष जगले? 6 वर्ष जगले. ठीक आहे. आणि नंतर काय झालं, ते अकालीच मृत्यू पावले. म्हणजे 2 राज्याभिषेक झाले त्याच्यानंतर 6 वर्षानं महाराज मृत्यू पावले. त्यांचं काय झालं, अकाली निधन झालं. अशा प्रकारे आजचं जे काही सेशन आहे ते इथं आजचं झालेलं आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्ही जे काही आहे ते रिव्हिजन करायची आहे व्यवस्थित पद्धतीने. नावं जी काही आहे आपल्याला लक्षात ठेवायची आहे. बघा ज्या संकल्पना असतात त्या स्पष्ट झाल्या की उरतं काय, आपलं जे काही फॅक्ट्स आहेत ज्याला आपण माहिती म्हणतो, दिनांक असतील, तारखा असतील, नावं असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील, तर ते आपल्याला व्यवस्थितपणे काय करायचं आहे, आठवण ठेवायचं आहे. आणि आज जी काही आपण टेक्निक पाहिलेली आहे उजळणीची, तुम्हाला जी सूट होईल त्या पद्धतीचा जो काही आहे तुम्ही इथे वापर करायचा आहे. ठीक आहे. आता उद्या आपण एक शेवटचं जे काही आपलं बकरीचं आहे ती घेऊया. म्हणजे एक सभासद आपल्याला एक 4-5 बकरी आहेत अभ्यासाला, त्यातली सभासदाची बकर आणि ते राक्षस गडतीची महकावितीची बकर पाहून झालेल्या 2 बकर राहिल्या. तर इथून पुढे नंतर आपण मग जेव्हा मी जात सरली होती आणि एकंदरीत भालचंद्र फडके त्यांचं जे काही आहे दलित साहित्य ते त्याला आपण सुरुवात करणार आहोत. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी ते सोमवारी वाचून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला समजण्यास सोपं जाणार. ठीक आहे. चालेल, थांबूयात आपण इथेच, भेटूयात उद्या.